मोठी बातमी. मालेगाव महापालिका निवडणूक प्रक्रियेत इस्लाम पार्टीचे उमेदवार मुनीरा शेख छाननीदरम्यान विजय. पहिल्यांदाच इस्लाम पार्टीने महापालिकेत खाते उघडले. सध्या राज्यात 29 महानगरपालिकेचे निवडणूक रणधुमाळ सुरू आहे. अशा स्थितीत उमेदवारी मिळाल्याने अनेक ठिकाणी बंडखोरीचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी उमेदवारांच्या नामनिर्देशनात त्रुट्या आढळल्याने निवडणुकीपासून वंचित राहावे लागले आणि काही ठिकाणी मतदान होता उमेदवार निवडून येत असतात. असाच प्रकार राज्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत इस्लाम पार्टीने पहिल्यांदाच आपले खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 6 क मधून इस्लाम पार्टीच्या उमेदवार मुनीरा शेख फकीर मोहम्मद यांची बिनविरोध निवड झाली आहे. समोरच्या उमेदवाराने आपला अर्ज माघारी घेतल्यामुळे हा बिनविरोध विजय निश्चित झाला. मालेगाव शहराच्या राजकारणात हा इस्लाम पार्टीसाठी ऐतिहासिक क्षण मानला जात असून मनपा निवडणुकीतील पक्षाचा हा पहिलाच बिनविरोध विजय ठरला आहे. या विजयानंतर शहरात इस्लाम पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत विजयाचा आनंद व्यक्त केला. या प्रसंगी बोलताना माजी आमदार आसिफ शेख म्हणाले की मालेगाव मनपात इस्लाम पार्टीचेच बहुमत येईल आणि पूर्ण बहुमताने आमचाच महापौर होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुनीरा शेख यांच्या बिनविरोध निवडीमुळे पक्षाच्या आगामी कामगिरीला बळ मिळाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नया विजयामुळे मालेगावच्या स्थानिक राजकारणात इस्लाम पार्टीची ताकद वाढल्याचे चित्र स्पष्ट झाले असून पुढील प्रभागांतील निकालांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया.